व्यवस्थित या ठिकाणी आम्ही भेटत आहोत। या प्रसंगी खेडकर साहेब आहेत, देशपांडे साहेब आहेत, ते माझ्या पूर्वीच अकोल्यामध्ये सातत्याने येत आहेत आणि आताच सन्माननीय गोपीकिशन बाजोरिया साहेबांनी जसं सांगितलं की महानगरपालिका या निवडणुकीचं अतिशय महत्वाचं नियोजन आल्या आम्ही थोडंसं बोललो। श्रीराम दादा होते, गवानकर साहेब होते, आमचे विपुलजी सुद्धा होते आणि महानगर प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांच्यासोबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत। शिवसेना अकोला महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे आणि आता ती युतीशी लढायची की युती बिना लढायची याचा निर्णय सुद्धा 1-2 दिवसात होईल, त्याची काळजी काही आपण करू नका। मला असं वाटतं की आता उमेदवार कोण असला पाहिजे, कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, तर या संदर्भातल्या सूचना मी स्थानिक आपले जे काही आहेत त्यांना सांगितलेले आहेत आणि खेडकर साहेब आणि देशपांडे साहेब दोघंही या संदर्भाची पुढची कारवाई करणार आहे। मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की शिवसेना या ठिकाणी विजयी झाली पाहिजे, धनुष्यबाण विजयी झाला पाहिजे आणि हे विजयी करण्यासाठी पक्ष जी जबाबदारी ज्यांच्यावर देईल त्यांनी ती पूर्ण करायची आहे। माझ्यावर सुद्धा जबाबदारी आहे, ती सुद्धा मी पूर्ण करणार आहे। तुम्हाला ताकदीनं जी काही मदत लागणार आहे, प्रचार सभेचं नियोजन, साहेबांचं स्वतःचं मला वाटते त्यांनी रोड शो आणि प्रचार सभा अशा पद्धतीचं नियोजन सांगितलेलं आहे। त्यासोबत इतर मंत्र्यांच्या सभा आणि अशा सर्व नियोजनाच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सर्व या ठिकाणी मदत करणार आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।